कॉफी. थँक्यू. एक सांगू? हं? आत्ता मनात एकदम आलं. घरचे सगळे ताईला भेटून गेले ना, तेव्हा काय? लहानपणापासूनच आई बाबांच्या वयाचं आमच्या घरात कोणीच नव्हतं. आजी आजोबा आहेत, त्यांनी खूप प्रेमाने केलं आमचं सगळं. पण आई बाबा असतात म्हणजे काय वेगळं असतं हे मला आणि ताईला कधी कळलंच नाही. आई वडिलांचा आधार काय असतो हे तुमच्या घरी आल्यावर कळलं. खूप फरक पडतो. घरात इतकी प्रेमाची माणसं सपोर्ट द्यायला असतील तर. तुम्ही खूप लकी आहात विक्रांत, आणि ताई सुद्धा. खरंय. म्हणून मला माझी फॅमिली सगळ्यात महत्वाची आहे. त्यांना मी दुखवू शकत नाही. ॲट एनी कॉस्ट. आय अंडरस्टँड. मी मित्रांपेक्षा घरीच जास्त रमायचो. अजूनही रमतो. तसे मला फारसे मित्र नाही आहेत, पण जे आहेत ते अगदी घट्ट आहेत. रविवारी आम्ही घरचे सगळे मिळून पत्ते खेळायचो, भेंड्या खेळायचो. आजाराची तर कधीच भीती वाटली नाही. आजी, आई आणि नंतर गीता काकी सुद्धा. या तिघींनी माझं खूप केलंय, खूप. मेडिकलला जाण्याआधी मी या तिघींसोबत खूप वेळ घालवलाय. तेव्हा मोहन काका माझ्या बरोबर जागायचा, मला कंपनी म्हणून. आजी अचानक मध्यरात्री माझ्या रूम मध्ये येऊन डोकवायची. आई थर्मॉस मध्ये चहा भरून ठेवायची. म्हणून मला मेडिकलच्या कुठल्याच परीक्षेचं कधीच टेन्शन नाही आलं. तू म्हणालीस ते खरं आहे. घरच्यांचा असा सपोर्ट असणं ही वेगळीच फिलिंग आहे. पण आपल्या माणसांचा असा अनकंडिशनल सपोर्ट असणं. हे मानसी, बरं झालं इथेच भेटलीस ते. मला सांग, तुझ्या बहिणीला इतकं काय झालंय ग? मला जरा सविस्तर सांगू शकशील? सांग ना काय झालंय ते. नानू मामा, काहीच नाही. ताई बरी आहे आता. अगं नाही कसं, म्हणजे आज बरी असेल पण काल पडली ना चक्कर येऊन. म्हणजे काल बरी नाही म्हणजे काहीतरी झालंय, बरोबर? तेच विचारतोय मी की नक्की काय झालंय तिला. नानू, ए नानू, कळणार तुला, सगळं कळणार. काय एवढी घाई आहे तुला? घाई म्हणजे? अरे आपल्या घरातली एक तरुण मुलगी सारखी आजारी का पडते हे समजून घ्यायला घाई नको का करायला? मधु, अरे मला तर वाटतं की खरंच हिला दृष्ट वगैरे लागली की काय. नानू पुरे, अरे आत्ताच आली आहे ती. रात्रभर हॉस्पिटलमध्ये होती. धड झोपही झाली नसेल तिची. जरा दम खाऊ दे तिला. अरे पण मला दम निघणार नाही ना. या घरात काहीही प्रॉब्लेम असेल तरी मला लक्ष घालायला लागतं. माझ्याशिवाय आहे कोण या घरात? एक काम कर, तू आज जा, हातपाय धू, स्वस्त बस. तुझ्यासाठी फक्कडचा चहा करून घेऊन येतो मी. चालेल. फ्रेश हो गा.
बरं वाटतंय ना बाळा आता तुला? तू काही टेन्शन घेऊ नको. सगळ्या बायकांना काय सांगायचं ते मी सांगेन. ए निर्मले, काय झालंय सांग ना रे. तू तरी सांग ना बाबा. आजी, तिला एवढं नाचायची सवय नव्हती ना, म्हणून. हा, अगं वेडे, मग कशाला एवढ्या घरा फुगड्या घातल्यास? आता बरं वाटतंय ना राजा? वाटतंय ना? सांगा ना रे. ए निर्मले, सगळं ठीक आहे ना बाबा? हो. नक्की? हो. हो. नाही नाही, मला काहीतरी गडबड वाटते. नाही, सगळं ठीक आहे. मग तुमचे दोघांचे चेहरे असे सुतक लागल्यासारखे काय? नाही, असं काही नाहीये आजी. आता आता ती बरी झाली आहे ना, त्यामुळे काहीच टेन्शन नाहीये. टेन्शन नाही आहे ना? अरे मग इथे कशाला ठेवली तिला? चला ना घरी घेऊन जाऊया आपण. नाही म्हणजे काय आहे, सगळ्या लोकांच्यात राहिली ना का तिला जाम फ्रेश वाटेल रे. असं इथे पडून पडून मग असं वाटतं आजारीचे आजारीचे. ते काय ते तुमचं डिस्चार्ज का काय म्हणतात ते घ्या आणि चला ना घेऊन हिला घरी जाऊया आपण. मी तर तिला कालच डिस्चार्ज देणार होते. ए बाई, तू तोंडातल्या तोंडात बोलू नको. काय बोलायचं ते मोठ्याने बोल, मला ऐकायला नाही येत. अगं, मी असं म्हणत होते, खरं तर ती बरी आहे. मी तिला कालच डिस्चार्ज देणार होते. अगं मग आता तिला घेऊन जाऊया ना घरी, चला ना. हो काका, तुम्ही काय करताय किचन मध्ये? लोकांच्या मध्ये मला कशातलं काहीच येत नाही. मी काय करणार? असं काय बोलताय काका? मला सांगा ना, मी मदत करते तुम्हाला. एक काम कर, तू ना यातलं एक काहीतरी निवड, म्हणजे त्याच्यापासून मी मग खायचा पदार्थ बनवेन. बर. हे ठरलं. ठरलं. आता यात जे काय असेल त्याचा मी काहीतरी पदार्थ बनवेन. ओके. हे मी सगळं आमच्या हिच्यासाठी करतोय. त्या परिकथेतल्या राक्षसाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो ना, तसा आमच्या हिचा जीव मोनिकामध्ये अडकला. तुझी मोनिका एवढी हुशार मुलगी आहे. एक दिवस तिला बसून मी विचारणार आहे, काय तुला झालंय, तू का गप्प आहे. एकदा का मला काय ते कळलं की मग तू बघ